विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण M3 चा 2024 पॅटर्नचा पेपर पॅटर्न बघणार आहे. नवीन पेपर पॅटर्न, तो पण मेकॅनिकल डिपार्टमेंट, ऑटोमोबाईल डिपार्टमेंट, ऑटोमेशन रोबोटिक्स डिपार्टमेंट आणि मेकॅनिकल सँडविच डिपार्टमेंट या 4 डिपार्टमेंटसाठी हा पेपर पॅटर्न सेम आहे. सो मी तो एक्झाम तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार. बघा, पहिल्यांदा येतं डिपार्टमेंट मेकॅनिकल. ओके, M3 2024 पॅटर्न सांगतोय मी. मेकॅनिकल, नंतर आलं ऑटोमोबाईल. या सगळ्यांसाठी हा पॅटर्न सेम आहे. थर्ड आहे ऑटोमेशन अँड रोबोटिक्स आणि चौथा आहे मेकॅनिकल सँडविच. या डिपार्टमेंटसाठी हा सेम पेपर पॅटर्न आहे. सो मित्रांनो बघा, पेपर पॅटर्न कसा असणार आहे. जर जुना पेपर पॅटर्न काय होता M3 चा, की क्वेश्चन नंबर 1 समजा त्याच्यात 3 बीट ABC, त्याला और क्वेश्चन नंबर 2 त्याच्यात 3 बीट आले ABC. ओके, प्रत्येक क्वेश्चन 5-5 मार्कला, सो 15 मार्काचा क्वेश्चन होता. आता प्रत्येक क्वेश्चन 4-4 मार्कला आहे, बरोबर. इथे क्वेश्चन नंबर 1 घेतला तर तो पूर्ण करायचा, तो और 2 और सोडायचा, किंवा 2 घ्या, 2 पूर्ण करा, 1 और सोडा. क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑप्शन नव्हता, एनी 2 एनी 3 असा ऑप्शन नव्हता. पण आता कसं आहे बघा, इथे तिन्ही बीट कंपल्सरी होते जुन्या पॅटर्न मध्ये. आता या वर्षाच्या पॅटर्न मध्ये बघा, पूर्ण 5 बीट आहे. 5 पैकी फक्त तुम्हाला एनी 3 करायचे, 5 पैकी 3 बीट. बघा, सगळीकडे 5 पैकी 3च बीट आपल्याला करायचे. क्लिअर झालं. आता पुढे येऊया. बघा, हा जो पहिला क्वेश्चन आहे हा MCQचा आहे. प्रत्येक क्वेश्चनला 2-2 मार्क आहे. सो 2×5 10 मार्क इथे कव्हर होता. आणि हा पहिला जो दुसरा क्वेश्चन आहे तो युनिट नंबर 1 वर आहे तुमचा. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन युनिट नंबर 2 वर आहे. हा 14 मार्कला, सॉरी 4×3 12 मार्कला, हा 12 मार्कला, हा पण 12 मार्कला. युनिट नंबर 3 आहे, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आहे युनिट नंबर 4 वर, आणि क्वेश्चन नंबर 6 आहे युनिट नंबर 5 वर. अशा प्रकारे 12×5 = 60 आणि हे 10 70 मार्काचा पेपर आहे. प्रत्येक बीटला तुम्हाला 4 मार्क आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला सगळीकडे फक्त 5 पैकी 3च बीट अटेम्प्ट करायचे. क्लिअर झालं. आता येऊया, सगळ्यात सोपे युनिट कुठले आहे. एक समजा मी आज सगळ्यांना सांगतो, आधी स्कोरिंग करायचं कसं ते सांगतो. स्कोरिंग करण्यासाठी सोपे टाईप, कुठलं ऑप्शन सोडून, लक्षात घ्या, 100% सिलेबस करून आउट ऑफ मार्क पडणार नाही, 70 पडणार नाही. पण आपण जर 80% प्रॉपर सिलेबस केला, ऑप्टिमाइज सिलेबस केला, कारण इथे ऑरला ऑर आहे, आपल्याकडे ऑप्शन आहे. सो तो कुठला सिलेबस आहे, सगळंच केलं तर होतच, पण सगळं केल्याने खूप जास्त कन्फ्युजन होतं. त्यामुळे 70 पैकी 70 मार्क पडण्यासाठी, म्हणजे 60 65 ते 70 मार्क्स पडण्यासाठी कुठलं असं मेन आहे की जे केलं की ज्याने आपल्याला 60 65 70 मार्क पडतील, आणि कुठलं त्यातनं सोडता पण येईल, म्हणजे अभ्यास कमी होईल, ते पण सांगतो. आणि नंतर ज्याला जस्ट पास व्हायचंय त्यांनी काय करायला पाहिजे ते पण सांगतो. लक्षात घ्या. आता पहिली रेंज आहे आपली की 60 65 ते 70, यामध्ये ज्याला आउट ऑफ मार्कला जायचंय त्यांनी काय काय करायला पाहिजे. हिरव्या अक्षरात लिहितो बघा. पहिल्या युनिटमध्ये शॉर्टकट मेथड आहे, व्हेरिएशन पॅरामीटर, कॉची लिजेंड्री, या 3 सेम आहे. एवढंच करा, बाकीची करायची गरज नाही. जर करायचं झालंच एक्स्ट्रा अजून काही करायचं असेल तर हे करा, सोल्युशन ऑफ LD. ओके, ऍप्लिकेशन ऑफ LD करू नका, हा खूप टॉप टॉपिक आहे. नेक्स्ट, याच्यामध्ये कोरिलेशन, मोमेंट्स, रिग्रेशन आणि हे प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल, पॉइझन्स फंक्शन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, chi-square सोपं आहे. 4 टॉपिक करा, म्हणजे 3च बीट करायचे ना. आपल्याला एक ऑप्शनला ठेवतोय आपण, आपल्याला 3च बीट करायचे, पण एक ऑप्शन ठेवतो मी, कारण आपल्याला शुअर शॉर्ट मार्क घ्यायचे. समजा ही 3 बीट केलेली, यांच्यात एखादा अवघड आला तर मार्क नको जायला म्हणून ऑप्शनला 1 देतो मी, ज्याला 60 65 70 मध्ये यायचंय. पुढच्यांना मी देईल पुढे. बघा, इकडे काय करायचंय तुम्हाला. बायसेक्शन्स, सेकंड बायसेक्शन सोपी आहे, सेकंड मेथड पण सोपी आहे, रेग्युलर फॉल्सी आणि न्यूटन राफसन, 4ही मेथड इथे करून टाका. नंतर चॉलेस्की एक इझी मेथड आहे, आणि जॉकबी आणि सेडर हे 2 मध्ये मार्क जात नाही. या 4पैकी एक मेथड येणार आहे, म्हणजे यांच्यात पण मार्क जात नाही. इथे 3च मेथड केला तरी वेल अँड गुड आहे. एखाद्याला खूपच टाइम आहे त्यांनी गॉस एलिमिनेशन करा, बाकी सक्सेसिव्ह वगैरे करू नका, गरज नाहीये. आता युनिट नंबर 5 मध्ये बघा, इंटरपोलेशन, न्यूटन्स फॉरवर्ड बॅकवर्ड इझी आहे, लॅग्राजेन्स इझी आहे. त्याच्यानंतर सिम्पसन्स 1/3 रूल सोपा आहे, रंगाकुत्ता सोपा आहे, युलर्स मेथड सोपा आहे. मॉडिफाईड युलर ही करायची नाही, ही टफ आहे. ओके, मॉडिफाईड युलर स्किप करा, प्रेडिक्टर करेक्टर स्किप करा, ह्या 2 स्किप करून द्या, ह्या 2 करा, आणि ह्या 3 बस. आता याच्यामध्ये पण एखाद्याला वाटलं यार सर मला रंगाकुत्ता अवघड जातं, मग रंगाकुत्तापेक्षा पण सोपा आहे युलर्स मेथड. रंगाकुत्ताच्या ऐवजी युलर्स केली तरी चालेल. या 3 मेथड आणि युलर्स, तरी तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क पडून जाता. आता बघा, नेक्स्ट इथे युनिट नंबर 5 त्याच्यामध्ये डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह प्रॉब्लेम सोपा आहे, इरोटेशनल सोपा आहे, आणि हे 2च सोपे इथे. आता तिसरा म्हटलं तर हा घेऊ शकता, स्टोक्स थेरम. गॉस डायव्हर्जन्स पेक्षा स्टोक्स सोपा आहे. ओके,
हे 3 केले आउट ऑफ मार्क पडतात, पण ज्याला ऑप्शन नाही ठेवायचं आहे मग त्याने एक ऍड पॉइंट करा फक्त इरोटेशनल, एवढं कंप्लीट करा. क्लिअर. 60, 65, 70 मार्क पडतात. आता ज्याला जस्ट पास व्हायचंय बघा, म्हणजे ज्याला 40 ते 50 मार्क घ्यायचे, जस्ट पास व्हायचं, त्यांनी काय काय करा. पहिला युनिट एमसीक्यूचा, हे सगळं केलं की एमसीक्यूचा अभ्यास आपोआप होऊन जातो, त्याचा वेगळा अभ्यास करायची गरज नाही. बघा हा एक युनिट करा, स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी, न्यूमेरिकल मेथड फर्स्ट, न्यूमेरिकल मेथड सेकंड, हे 3 युनिट करा. 12 36 आणि 10 46, सो 46 मार्कापर्यंतचा शुअरली पेपर कव्हर होऊन जातो. अजून त्याच्याकडे थोडाफार टाइम असेल तर त्यांनी फक्त हा एक पॉईंट करा, इरोटेशनल वाला, हा सोपा पॉईंट आहे. 36 आणि 10 46 आणि 10 किती झाले, 46 आणि 4 50 मार्क कव्हर झाले. इथे 50 मार्क कव्हर होता. कळतंय. या वेळी ज्याला 2 दिवसात पेपर काढायचे त्यांनी पण हे 3 युनिट, स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी, न्यूमेरिकल मेथडचे 2 युनिट आणि इकडे इरोटेशनल, एवढं केलं तरी 40 ते 50 मार्क पडतात. कळालं. आता राहिला अभ्यास करण्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन M3 चे. सो IMP क्वेश्चन पूर्ण 36 मार्काचे मी फ्री दिले आहे. तुम्हाला एकच करायचं, आपलं पर्पल हॅट ऍप डाउनलोड करा. पर्पल हॅट ऍप मध्ये M3च्या तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जा, त्यात M3च्या कोर्समध्ये M3चे पूर्ण 36 मार्काचे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी फ्री दिले, ते बिंदास करा. त्यातनंच तुम्हाला प्रश्न येतात. एखाद्या वेळी एखाद्या प्रश्नामध्ये किंवा एखाद्या टाईपमध्ये व्हॅल्यू चेंज होऊ शकते, पण तुम्ही जे IMP क्वेश्चन दिले त्या पॅटर्न मधले तुम्ही क्वेश्चन सोडवले, व्हॅल्यू जरी चेंज झाली तो चेंज झालेला क्वेश्चन तुम्ही शुअर शॉर्ट सोडू शकता, कारण ऑलरेडी 5-10 प्रश्न त्या टाईपचे तुमचे सोडून झाले. सो या पद्धतीने हे इम्पॉर्टंट क्वेश्चन फिक्स करा. मी फ्री केलेले आहे 24 पॅटर्न साठी. पहिलाच पॅटर्न असल्यामुळे ते नक्की बघा. गॅरंटेड M3 स्कोरिंग होईल. आणि तुम्हाला वाटतं यार M3 मला 2-3 दिवसात काढायचं किंवा माझा अभ्यास झालाय, पण मला तो शुअर शॉट आउट ऑफ मार्क घ्यायचे, थोडीफार मला प्रॉपर रिव्हिजन झाली पाहिजे किंवा प्रॉपर स्टडी मटेरियल पाहिजे, सॉल्व पेपर पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी मी सांगेल तुम्ही नक्की पर्पल ऍप डाउनलोड करा. ऍप्लिकेशन मध्ये मराठीमध्ये कॅल्सीच्या ट्रिकवर, ज्याला M3 काहीच येत नाही, मायनस प्लस येत नाही, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन येत नाही, त्यालाही समजेल इतक्या सोप्या भाषेत मराठीत मी स्वतः M3 शिकवलाय. सो नक्की माझे डेमो लेक्चर बघा. आवडले तर कोर्स सबस्क्राईब करा. मी 100% गॅरंटी देतो, काहीच येत नाही तुला, माझ्यासोबत M3 कर, मी सांगितलंय तेवढंच कर. बाहेरचं पुस्तक वगैरे काही घेऊ नको, कुठलं स्टडी मटेरियल कुणाच वापरू नको, मी दिलंय कोर्समध्ये तेवढंच कर, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच येत नाही. तू M3 100% गॅरंटी स्कोरिंग करशील. आणि 7 मध्ये मी अजून एक्स्ट्रा मध्ये तुला 19 पॅटर्नचे सॉल्व पेपर दिले, ते सुद्धा रेफर कर, तेवढेच कर, कारण रेफर करायला तुला चेस पेपर आहे ते केले रेफर तरी चालेल, काहीच अडचण नाही. फक्त रेफर करताना आपल्या टीचर कडून विचारून घे कुठले पॉईंट कट झाले तेवढे कट करून टाक, बाकी राहिलेले सेम आहे ते आपल्याला सोबत करायचे. यस. सो ह्या पद्धतीने अभ्यास कर, आरामात M3 क्लिअर होईल. कळालं. हे 19 पॅटर्नचे पेपर रेफर करताना मी पुन्हा सांगेल, फक्त एकदा टीचर कडनं विचारून घे की कुठले युनिट मागच्या वेळी नव्हते, ते फक्त तुला पॉईंट कट करायचे, बाकी नाही. पण मागच्या वेळेचं म्हटलं फक्त एक क्वेश्चन नंबर 19 पॅटर्नच्या पेपर मधला जो आहे लाप्लास ट्रान्सफॉर्म आणि लाप्लास ट्रान्सफॉर्म, फुरियर ट्रान्सफॉर्म आणि ऍप्लिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन, हे 3 पॉईंट जर सोडले, 3 युनिट होते ते आत्ता नाही, ते सोडले तर बाकी मग सगळे क्वेश्चन सेम आहे. बाकी हे जे युनिट आता मागच्या वेळी पण तुम्हाला LD होता, स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी होता आणि व्हेक्टर होता, हे तिन्हीचे प्रश्न तू ऍज इट इज जरी केले 19 पॅटर्न मधनं तरी तुझं काम बनून जातं. क्लिअर. सो या पद्धतीने मी सगळं M3 स्ट्रॅटेजी फॉलो कर, गॅरंटेड क्लिअर होशील. आणि तसंच जे ओपन इलेक्टिव्ह आहे त्याचे पण IMP क्वेश्चन मी फ्री दिलेले आहेत, त्याचा पण फायदा घे. डिजिटल मार्केटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग आणि तिसरा आहे आपला युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, तिघांचे IMP क्वेश्चन मी फ्री दिले आपल्या ऍपवर. स्टडी मटेरियल फी दिले, ते कर, गॅरंटेड स्कोरिंग होऊन जाशील. यस. थँक्यू. बाकी डिपार्टमेंटचे मी पेपर पॅटर्न ENTC सिव्हिल लवकरच देईल. थँक्यू.